नंबर 1 म्हणजे आपल्या हार्टवरती जे प्रेशर असतं ते कॉन्स्टंट राहतं. आपल्या हार्टवरती प्रेशर हे कॉन्स्टंट राहण्याचं मेन कारण म्हणजे आपण जेव्हा विचार करतो आणि आपल्याला असे वाटते की आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपल्या मनामध्ये कोणतेही विचार नसतात. पण आपल्याकडे 3 ब्रेन हे काम करत असतात. एक म्हणजे ऍक्टिव्ह ब्रेन. मी तुमच्यासोबत आता जो कॉन्टॅक्ट करून बोलतेय तो माझा ऍक्टिव्ह ब्रेन चालू आहे. दुसरा म्हणजे कॉन्शियस ब्रेन, म्हणजे मी झोपलेलो असतो आपण पण थोडेसे जागे असतो, त्याला कॉन्शियस ब्रेन म्हणतात. आणि थर्ड नंबर म्हणजे सबकॉन्शियस माइंड. जेव्हा आपण पूर्ण झोपलेलो असतो पण आपल्या मनामध्ये एक विचार कॉन्स्टंट असतो. याचं जर सगळ्यात साधं आणि सोपं उदाहरण जर बघायला गेलं तर आपल्याला सकाळी आणि किंवा पहाटे पडणारी स्वप्न, ती कशी काय? तर आपल्याला स्वप्न कोणती पडतात? जेव्हा आपण रात्री झोपतो, झोपेमध्ये आपण जो विचार करत असतो म्हणजे झोपण्याच्या अगदी 2-3 तास आधी किंवा आदल्या दिवशी जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडलेलं असतं त्याचा विचार आपल्या ब्रेनमध्ये कंटिन्युअसली चालू असतो. आणि हा घेऊन जेव्हा आपण रात्री झोपी जातो तेव्हा आपल्या हर्टवरचं, आपल्या ब्रेन मधला जो ताण असतो तो रिलॅक्स झालेला नसतो, तो कॉन्स्टंट आपण कॅरी फॉरवर्ड करत असतो. म्हणून सकाळी झोपेतून उठल्यानंतर इन्स्टंट आपण जो रात्री विचार करून झोपलेलो असतो तोच विचार आपल्याला सकाळी सुद्धा पुन्हा आठवतो.